नमस्कार मित्रांनो, जवळजवळ एक 30-33 दिवसानंतर व्हिडिओ करण्याचा आज योग आलेला आहे। एवढा ब्रेक झाला यासाठी मुळात चित्रपट पेढीकडून आपलं क्षमा मागतो। काही नवीन उद्योग आणि नवीन काही कामं करण्याच्या हेतूने हा ब्रेक घेतला गेला आणि शक्य नाही झालं व्हिडिओ करणं, त्यासाठी मनापासून क्षमा करा। पण आता हळूहळू व्हिडिओ परत सुरू करूया आणि आपल्या चर्चा जी चालू होती त्या चर्चेला पुढे नेण्याचा प्रयत्न करूया। तर मोठा भाई तो मोठा भाई और सबका भाई तो सबका भाई असे आपले HM यांनी जे काय धुळदाण उडवलेली आहे या नवीन वर्षामध्ये सगळ्या राम भक्तांना त्यांनी जे काय गिफ्ट दिलं त्याबद्दलच बोलण्यासाठी आजचा व्हिडिओ करूया। आणि आजच्या आपल्या व्हिडिओच्या हळूहळू सगळ्या सायकल परत सुरू करण्यासाठी नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपली जशी आत्तापर्यंत साथ होती तशीच लाभेल यासाठी हा तुम्ही आत्तापर्यंत रिस्पॉन्स जसा दिलेला आहे तसाच द्याल। तर हा व्हिडिओ देखील पूर्णपणे बघा आणि आपल्या कमेंट्स नक्की सांगा। तर बघूया मोठा भाईंनी काय काय सगळे धुळदाण त्याबद्दल काय काय आपल्याला कळतंय ते, त्यासाठीच आजचा व्हिडिओ। माझं नाव आहे सुयश गाडगीळ, तुम्ही बघताय चित्रपट पेढी। तर जय श्रीराम मित्रांनो, पहिले तर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन वर्षाचं आपण मराठी नवीन वर्षाचं पदार्पण केलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। तर मोठा भाई ज्या प्रकारे संसदेमध्ये गरजलेले आहेत त्यांचे वक्तव्य ऐकली तर असा पार्लमेंटेरियन म्हणजे असा वक्ता लोकसभेतला आत्तापर्यंत झालेला नाही। जे काय झाले ते त्यांच्या शैलीमधले मास्टर होते, पण आत्ताचं जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये सूट एकदम फिट बसणारा एक लोकसभेतला पार्लमेंटेरियन असं ज्यांना म्हटलं जातं ते आपले HM। आपण शक्यतो कोणाची नावं घेत नाही, तुम्हाला माहिती आहे, नावं घेतली की त्याचा त्रास होतो, भले चांगली असू दे वाईट असू देत पण नावं घ्यायची नाहीत। एका शाण्याने सध्या नाव घेऊन जे काय महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला त्याने तर सगळ्याची वाटच लावली, पण आता आपण कोणाची वाट लावायची नसते। आपण एका सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे व्हिडिओ चित्रपट पेढीच्या माध्यमातून करत असतो, त्याचपैकी हाचा आहे प्रयत्न। आता मोठ्या भाईंनी वक्फ बोर्डाचं विधेयक आणलं आणि सलग म्हणजे ते एका दिवशी तर पहाटे 2:30 वाजेपर्यंत चालू राहिलं, दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत चालू राहिलं आणि अशा प्रकारे दिवसभर चर्चा करून आणि मोठा भाई स्वतः तिथे बसून म्हणजे एका देशाचा गृहमंत्री एका विधेयकासाठी दिवसभर तिथे बसून सगळ्या वक्त्यांची भाषणं ऐकतोय आणि त्यांना जर का काही खटकलं तर त्या क्षणी तिथे उभे राहून रिप्लाय देतोय, असा गृहमंत्री परत या भारताला मिळणे नाही। आणि त्या प्रकारे त्यांनी ते सगळं हँडल केलेलं आहे। आणि बघा म्हणजे किती आयरॉनिक सिच्युएशन अशी असते की जेव्हा काही मोठं विधेयक आपल्याला लोकसभेत मांडायचं असतं आणि त्यावर चर्चा करायची असते तेव्हा विरोधी पक्षनेते आपले जे भारताचे आहेत ते जातात कुठे, बँकॉक, व्हिएतनाम वगैरे सगळीकडे फिरत असतात आणि जे आपले प्रधानमंत्री असतात ते देशामध्ये असतात, देशामधल्या अंतर्गत काही कार्यक्रम असतात त्याला हजेरी लावत असतात। यावेळेस उलटा झालेला आहे मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल। यावेळेस प्रधानमंत्री बाहेर होते आणि विरोधी पक्षनेते देशात असून देखील एवढ्या मोठ्या विधेयकावर लोकसभेमध्ये एका चकार शब्दाने देखील त्या माणसाने एकही शब्द वक्तव्य केलेलं नाही आहे। म्हटल्यानंतर जे काही टोपीवाल्यांचे सगळे इथे वारकरी म्हणून सगळे उभे राहतात आणि त्यांची सगळी वाजंत्री वाजवत असतात, त्यांनी हे जे काय केलं विधेयक मांडत असताना विधेयकावर चर्चेसाठी 50% जो वेळ दिलेला आहे लोकसभेने त्यातला 50% वेळ विरोधी पक्षाला दिलेला आहे, पण त्यातला देखील त्या विरोधी पक्षाच्या पार्टीने त्यांचा विरोधी पक्षनेता त्यावर एकही शब्द बोललेला नाही। हे आत्तापर्यंतच्या लोकसभेतल्या इतिहासामधलं एक आगंतुक आश्चर्य म्हणावं लागेल अशा प्रकारचं गोष्ट झालेली आहे। म्हणजे बाहेर जाऊन माईकवर बरंच बोलतील की आम्हाला बोलायला देत नाहीत, आम्हाला हेच करायला देत नाहीत, आम्हाला आमचे प्रश्नच मांडता येत नाहीत, आम्ही कसं बोलायचं आम्हाला काय कळत। अरे पण तुम्हाला जेव्हा बोलायला वेळ दिली आहे, जेव्हा तुम्हाला तुमची मतं मांडायची आहे, जेव्हा तुमची मतं मांडून त्याबद्दल तुमचे म्हणजे लोकसभेसारखा मोठा प्लॅटफॉर्म नाही ना की जिथे तुमचे भाषणं कोणी लोकसभेतले भाषणं ऐकून स्टडी केली जातात हो,
म्हटल्यावर तुमचं भाषण हे एक दस्तऐवज झालं असतं ना यापुढे, की जेव्हा विधेयकावर त्या जे कधी चर्चा विनिमय पुढे जेव्हा होईल तेव्हा त्या डिस्कशनमध्ये हे होते आणि त्यांनी हे बोललं होतं असंही म्हटलं जाऊ शकतं. पण असं काहीच करण्याची इच्छा विरोधी पक्षनेत्यांना झालेली नाही. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं शेवटी, की तेच वोटिंग करायचं होतं म्हणून रात्री उठले, झोप झाली जराशी झाली होती म्हणून झोपेतून उठले आणि पायजमा आणि स्लीपर घालून लोकसभेत गेले आणि बटन दाबून आले. एवढंच त्यांनी केलेलं आहे. म्हटल्यानंतर त्यांना त्या विधेयकाबद्दल किती आत्मीयता होती. जसं स्वतः त्या सरकारचंच विधेयक त्यांनी एकदा फाडलं होतं मीडियासमोर, असं त्यांनी केलेलं होतं, ते तुम्ही बघितलेलंच असेल. मग तसं त्यांनी आज हे काय वेगळं काम केलेलं नाही आहे, की जे विधेयक सरकार पार करणार हे त्यांना माहितीच होती, पार करून घेणार हे त्यांना माहितीच होतं. त्यांनी त्याला एक प्रकारे हे अनुभवूनच दिलेलं आहे, की तुम्हाला काय पार करायचं ते पारित करा. ते 232 विरोधात जे बसलेले होते आणि 288च्या फरकाने जे विधेयक पास झालेलं आहे लोकसभेमध्ये ते बघितलं तर ते जे 232 होते त्यामध्ये यांनी काय केलं आहे, त्यापैकी 232 जणांपैकी 32 जणांनी जरी भाषणे केली असती तरी त्यांचा जो मुद्दा होता, पॉईंट होता, तो तरी ज्या जनतेपर्यंत पोहोचला, त्यांना जे मतदान करतात त्यांच्यापर्यंत तरी. पण हे राष्ट्रीय पक्षाचे नेते, विरोधी पक्षनेते जे आहेत त्यांनी कुठलाही म्हणजे शब्दच मांडला नाही, कुठलाही विचारही केला नाही, त्याच्यावर काही बोलायची तसदी पण घेतलेली नाही. आणि बोलले तर बोलले काय, की त्या मणिपूरमध्ये हे झालं आणि तुम्ही ते असं करताय. म्हणजे चायनाचा विषय होता का कुठे त्याच्यामध्ये? मणिपूरमध्ये काय झालं त्याचा संबंध चायनाशी जोडून, म्हणजे जो विषय गणतीतच नाही आहे आत्ता, त्या विषयावर चर्चा करून चर्चा चरवण करण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांनी घाट घातला. पण त्याला त्यांना कुठल्याही प्रकारे यश आलेलं नाही आहे. आणि त्यामुळे 288 लोकांनी अनुमोदन दिल्यामुळे वक्फ बोर्डाचं बीड हे लोकसभेमधून राज्यसभेत गेलं. बरोबर, राज्यसभेत गेल्यानंतर देखील राज्यसभेत या भारतातले काय म्हणतात ना, एक प्रकारे ज्ञातवंत लोक राज्यसभेत बसतात असं म्हटलं जातं. हो, मग अशा लोकांना, ज्यांना ज्ञातवंत लोक जी आहेत राज्यसभेमध्ये, त्यांना तर जेव्हा त्यांनी वोटिंग मागितलं तेव्हा वोटिंग मागितल्यानंतर अर्थात त्यांचा अधिकार आहे, पण ज्या प्रकारचं वोटिंग मागितलं त्यामुळे ती प्रोसेस 4 वाजेपर्यंत चालली आणि शेवटी ते बोलावं लागलं तिथल्या विरोधी पक्षनेत्यांना, आधी ये अभी इतना हुआ है, अभी ये जो मणिपुर है वो आप कल सुबह भी उसके ऊपर डिस्कशन हो सकता है. पण शेवटी मोठा भाईंनी लगेच तो विषय मांडला आणि त्याचा तिथेच त्याच दिवशी निपटारा करून जे मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागलेलं आहे त्याची जी लोकसभा आणि राज्यसभेकडून परवानगी घ्यायची असते, जे अनुमोदन घ्यायचं असतं ते त्यांनी मिळवलेलं आहे. आणि त्यामुळे तिथे पण आता शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न भारताच्या सरकारकडून चालू झालेला आहे. आता राज्यसभेत जेव्हा विधेयकं मांडली गेली तेव्हा सगळ्यात गाजलेलं भाषण कोणाचं असेल तर ते सुधांशू त्रिवेदी यांचं भाषण जे आहे. म्हणजे अर्थात गृहमंत्र्यांचं भाषण हे दोन्ही ठिकाणचं चांगलं होतं, किंवा ज्यांनी विधेयक मांडलं, जे या खात्याचे अल्पसंख्याक मंत्रालयाचे मंत्री आहेत त्यांनी त्याचे विधेयक आणलं आणि त्यांनी ते मांडलं होतं. त्यावेळी त्यांनी केलेली भाषणं जी आहेत ती भाषणं तर अतिशय स्टडी करण्यासारखी भाषणं. म्हणजे कुठल्या विधेयकाचा पॉईंट असा त्यांनी सोडला नाही की जो चर्चेत येऊ नये किंवा त्याच्याबद्दल काही अपरोक्ष मनात कोणाच्या बाई वाळगता येऊ नये, यासाठी प्रत्येक पॉईंट वाईज त्यांनी त्या भाषणामध्ये सगळी उत्तरं सांगून ते विधेयक प्रस्तावित केलं आणि त्यानंतर त्यावर चर्चा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या खात्याचे मंत्री आणि गृहमंत्री दोघेही जण पूर्ण वेळ राज्यसभेत लोकसभेत बसलेले होते आणि सगळ्यांची मतं त्यांनी ऐकली आणि त्या मतांवर त्यांनी जी उत्तरं दिलेली आहेत, तर अशी उत्तरं ज्या प्रकारे देण्यात आली त्यामध्ये इंटरनल पॉलिटिक्स असो, त्या पक्षांमधलं पॉलिटिक्स असो, त्या सगळ्या प्रकारे ते चितपट करून, म्हणजे सगळ्यांचं वस्त्रहरण पार चिडफाड करून सगळ्याचा काय कशामुळे कोण काय बोलत आहे, त्याच्यावर काय कुठल्या प्रकारे ते प्रतिक्रिया देत आहेत हे सगळं बघून त्यावर आपल्या गृहमंत्र्यांनी आणि अल्पसंख्याक खात्याच्या मंत्र्यांनी ज्या प्रकारे बॅटिंग केलेली 2 दिवस, अशी बॅटिंग आणि अशा प्रकारची विधेयकं पार करण्याची सवय अर्थात त्यांना पहिले सुरुवातीच्या 2 काळामध्ये झालेलीच आहे.
मोठ्या मोठ्या प्रकारची विधेयकं त्यांनी पारित केली आणि चांगले चांगले निर्णय आपल्या देशासाठी घेतले. आणि त्याचपैकी त्याच मालेमध्ये एक आता हे असा हा मणी आहे, स्फटिकाचा मणी त्यांनी जोडलेला आहे की त्या स्फटिकाच्या मण्याच्या रूपात की हिंदूंना पूर्णपणे त्यांच्या सगळ्या म्हणजे जसं ट्रस्ट असतं, जसा हिंदूंसाठी मंदिराचा ट्रस्ट हा महत्त्वाचा असतो, तसा त्यांच्याकडे वक्फ बोर्ड हे सगळं महत्त्वाचं असतं आणि त्याच्या हातात सगळे पॉवर असतात असं जे म्हटलं जात होतं. त्या पॉवर आता सगळीकडे बायफोरेट केले गेलेले आहेत. म्हणजे जिल्हाधिकारी आहेत, हे नोडल ऑफिसर आहेत आणि त्यानंतर अनेक त्यामध्ये कार्यामध्ये तरतुदी त्या चांगल्या प्रकारे केलेल्या असून काही 19-20 गोष्टी फरक असू शकतात, पण शेवटी एवढा मोठा निर्णय घ्यायचा आणि तो इम्प्लिमेंट करायचा. तर जेव्हा एक त्या समाजाचा माणूस जेव्हा संसदेत उभा राहून म्हणतो की हम इसको मानेंगे नहीं, हम इसका अवलंबन नहीं करेंगे, असं जेव्हा म्हणतो तेव्हा देशाचे गृहमंत्री उठून उभे राहतात आणि बोलतात कि क्या नहीं मानेंगे, ये देश में रहना है तो ये संविधान के तहत आने वाला लोकसभा का निर्णय ये तो मानना ही पडेगा, हे जेव्हा त्यांनी वक्तव्य केलं. आणि त्यानंतर ज्या प्रकारची प्रतिक्रिया देशामध्ये सगळीकडे उलटलेली आहे. पण सगळ्यात विचित्र परिस्थिती जी जिथे आहे ती म्हणजे बंगाल. आणि ज्या बंगालचा उल्लेख आता या सगळ्यांचं निवासस्थान म्हणून म्हणजे पाकिस्तान पार्ट 2चा उल्लेख करण्याचा प्रयत्न एकेका क्षेत्रामध्ये बंगालच्या चालू झालेला आहे. ते बघता म्हणजे गृहमंत्र्यांनी उदाहरणच दिलं की 24 परगणा जिल्हा जो आहे बंगालमधला, तिथे तर म्हणजे पाण्यात वाहून येतात सगळे बांगलादेशमधून, असे एवढे सगळे लोक तिथे जमा झालेत. तर अशा प्रकारे आपण या सगळ्या गोष्टींवर एक धावता आढावा घेण्याचा आत्ता प्रयत्न केला आहे. पण जसा हळूहळू आपल्याला आता सायकलमध्ये आपल्या गोष्टी येतील आणि प्रत्येक गोष्टीवर एक विस्तृत छोटे छोटे व्हिडिओ करण्याचा आणि त्यातून तुम्हाला माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न चित्रपट पेढीच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आज व्हिडिओची लेंथ जास्ती माझी करण्याची इच्छा नाही आहे, कारण अगदीच सुरुवात म्हणजे आता परत शून्यातून आपण सुरुवात करतो आहे. पण ते करत असताना काही मुद्दे तुमच्यासमोर ठोसपणे पोचावेत यासाठी एक धावता आढावा घेतला आहे. पण एकेका गोष्टीवर हळूहळू वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया. आणि आज मनातली गोष्ट मांडली ती तुम्हाला आवडली असेल तर चित्रपट पेढीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सपोर्ट करा. एवढंच सांगतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद.